श्री स्वामी समर्थ. 10 रुपयाच्या नोटेपासून पिरॅमिड कसे तयार करायचे? लक्ष्मी प्राप्तीचा सर्वात सोपा मार्ग म्हणजे 10 रुपयाच्या नोटेपासून तयार केलेले हे पिरॅमिड होय. तर हे नोटेचे पिरॅमिड तयार कसे करावे आणि याचे फायदे काय आहेत, यासाठी हा व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की पहा. नमस्कार, ओढ स्वामी सेवेची या माझ्या यूट्यूब चॅनेलमध्ये तुम्हा सर्वांचे स्वागत आहे. जर चॅनेलला सबस्क्राईब केला नसाल तर नक्की सबस्क्राईब करा. 10 रुपयाची कोरी करकरीत एक नोट घ्यावी. जास्त जुनी नोट वापरल्यास त्याला पिरॅमिडचा आकार येत नाही, शिवाय नोट फाटलेली सुद्धा नसावी. त्यानंतर बरोबर नोटेला मधोमध घडी घालावी. व्यवस्थित कोपऱ्याला कोपरे जुळतील अशा प्रकारे घडी घालून झाल्यानंतर नोटेची मधली बाजू बोटाने प्रेस करावी. त्यानंतर अशा प्रकारे पुन्हा एकदा नोटेला आडवे फोल्ड करून घ्यावे. व्यवस्थित कोपऱ्याला कोपरे जुळतील अशा प्रकारे घडी घालावी. नोटेच्या मधला भाग हाताने प्रेस करावा. अशा प्रकारे प्रेस करून झाल्यानंतर त्याच्या दोन बाजू तयार होतात. अशा प्रकारे व्यवस्थित एक एक बाजू उघडून घ्यावी. तशाच प्रकारे दुसरी बाजू ही उघडून घ्यावी. नोटेच्या बाजूच्या कडा व्यवस्थित प्रेस करून घ्याव्यात. अशा प्रकारे घरासारखा आकार तयार होतो. दोन्ही साईडच्या घडी घातलेल्या पलीकडची बाजू पलटून घ्यावी. असा प्लेन भाग आपल्याला दिसतो. त्यानंतर ही जी खालची बाजू आहे ती व्यवस्थित वरच्या कोणाला समांतर घडी घालावी. पाहू शकता अशा प्रकारे हे फोल्ड करायचे आहे. त्यानंतर हा समोरचा फोल्ड केलेला भाग असा आतमध्ये ढकलावा. व जो दुसरा उरलेला भाग आहे तोही असा आतमध्ये ढकलावा. कडा व्यवस्थित अशा प्रेस करून घ्याव्यात. त्यानंतर उरलेले जे हे दोन कोपरे आहेत ते आतमध्ये असे फोल्ड करून घ्यावेत. बाहेरच्या बाजून ज्या काही कडा आहेत त्या व्यवस्थित प्रेस करून घ्याव्यात. यामुळे पिरॅमिडला आकार चांगला येतो. तर अशा प्रकारे हे 10 रुपयाच्या नोटेचे पिरॅमिड तयार आहे. तर अशा प्रकारे हे 4 प्रत्येक बाजूच्या मधून अजून एक एक घडी घालून ती प्रेस करावी. तर अशा प्रकारे हे अष्टकोनी पिरॅमिड तयार आहे. या पिरॅमिडचे अनेक फायदे आहेत. हे पिरॅमिड वातावरणातील सकारात्मक ऊर्जा खेचून घेते आणि नकारात्मक ऊर्जा नाहीसे करते. ज्या लोकांना भरपूर कष्ट करूनही मनासारखे यश मिळत नाही, उद्योगधंद्यामध्ये बरकत नाही, उद्योगधंदा बसलेला आहे किंवा लक्ष्मी प्राप्तीचे कोणतेही मार्ग समोर नाहीत, घरी आलेला पैसा टिकत नाही, घरी आलेल्या पैशाला 100 वाटा फुटतात, तर या सर्व समस्यांवरती या नोटेच्या पिरॅमिडचा वापर करावा. तर ही 10 रुपयाची कोरी करकरीत नोट पिरॅमिडचा आकार देऊन गल्ल्यामध्ये, तिजोरीमध्ये किंवा पैशाच्या पाकिटामध्ये ठेवावी. ह्या पिरॅमिडवरती विष्णू गायत्री मंत्र 11 वेळा, लक्ष्मी गायत्री मंत्र 16 वेळा, 99 मंत्र 16 वेळा, श्री स्वामी समर्थ मंत्र 11 वेळा, कुबेराचा मंत्र 11 वेळा म्हणून, त्याचबरोबर कमलात्मक मंत्र 16 वेळा म्हणून ही सेवा करून हे पिरॅमिड तिजोरीमध्ये, गल्ल्यामध्ये किंवा आपल्या पाकिटामध्ये ठेवावे. या पिरॅमिडचे नोट खर्च करू नये. या सेवेचा खूप छान अनुभव येतो. हे पैशाचे पिरॅमिड पैशाला आकर्षित करते. घरात पैशाचा ओघ सतत वाहत राहतो. चुंबक जसे आपल्याकडे लोखंड आकर्षित करते, त्याचप्रमाणे ही पिरॅमिड सकारात्मकता आणि पैशांना आकर्षित करते. तर नक्कीच तुम्ही या सेवेचा अनुभव घ्या. तर हा व्हिडिओ कसा वाटला ते कमेंट करून नक्की सांगा. जर हा व्हिडिओ आवडला तर लाईक करा, शेअर करा, सबस्क्राईब करा. श्री स्वामी समर्थ.